वयाची ही लाईट. संप्रति वार्ता श्रूयन्ताम्. प्रवाचकः परमानंद झा. द्वितीयश्चरणः सद्यः समाप्तिमगा. मेल्या मुडद्या म्हातारीची कवळी फुटली ना, काय दिलं तिला खायला? जा शाळेत. संध्याकाळपर्यंत इकडे फिरकलास तर तंगडी तोडून ठेवीन. आई डबा. शिकण्याच्या नावाने बोंब. चरायची सोय आधी बघ. घे माकडा. माकडा माकडा हुप. बबन्या मी तुला शाप देतो, आज तुला हागायलाच येणार नाही. बस दिवसभर कुंथत. या बॅनाची ना जिभच काळी. आच्छी, कोण आहे रे? कोण आहे? हे मास्तर रे. मैं हूँ शिकारी नंबर 1. ए इकडे रे. हा का? या 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 महामहोपाध्याय, आपली कृपाच झाली. गणिताच्या तासाला हजर राहिलात ते. कुलदीप बस खाली बस म्हणतो ना. प्रिय देवा, काल गणेश सांगत होता की आपल्या पापाची कबुली देवाला लिहून दिली की देव माफ करतो आणि परीक्षा सोपी जाते. म्हणून मी माझ्या पापाची कबुली देत आहे. मारकुट्या गणिताच्या मास्तरांची बायको त्यांना घरी बदलते असे मी खोटेच वर्गात सांगितले, पण ते खरे आहे असे रफिकने नंतर सांगितले. मग हे पाप आहे का? देवा मी कबुली दिली आहे, मला माफ करशील ना? करच. तुझ्या आज्ञाधारक भक्त शेखर, ही चिठ्ठी तू लिहिलीस? मी नाही. अरे रे 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 उभा राहा. काय तुझं नाव? कुलदीपक. नावाचा अर्थ तरी माहितीये का? सार्थक करणं तर दूरच राहिलं. एक तर इतक्या दिवसांनी उगवलास आणि वर ही थेर. निर्लज्ज कुठचा? केवढी तुमच्या घराण्याची विद्वत्ता, पांडित्य, आणि असा कसा निपजलास तू? निर्बुद्ध कुठला? बसायला सांगितलं का मी तुला? उभा राहा. माझ्याशी बदमाशी करतोस? एवढा मोठा घोडा झालास
मला माहिती आहे तुला साधं एक गणित पण येत नसणार. बरं मला सांग, मी बाजारातून 12 पेरू आणले. येताना वाटेत 5 पेरू पडले. राहिले किती सांग बरं? किती राहिले पेरू? मी काय म्हणतो गुरुजी, आ? मी काय म्हणतो की ते पुढं बोला, मला एवढाच उद्योग नाहीये. चांगली पिशवी न्यायची ना. ए गापा, तो 8चा पाडा म्हणून दाखव. 8 एके 8, 8 दुने 8 दुने. अरे रे 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 रे, तुला साधा पाढा येत नाही, मला तुझी कीव येते कीव. 4थीपर्यंत कसा आलास? का ढकल गाडी? तुला असा सोडणार नाही मी. उद्या सगळे पाडे पाठ झाले पाहिजेत, नाहीतर 25 छड्यांची शिक्षा. तुझ्या वडिलांना निरोप, मग त्यांचा मार. आणि बाकीचे शिक्षक सगळे म्हणतातच की याला शाळेतून काढून टाका म्हणून. आता मीच सांगणार मुख्याध्यापकांना की याला शाळेतून काढून टाका म्हणून. मी उद्या मास्तरांना पाडे म्हणून दाखवणारच. बेक बे बे दोन चार बे त्रिक सात बे चौक आज आठ, रावणाचा बे पार राम पंचे झाला दहा, की बे काय सत चमत्कार बारा, झाला बे- कुणास ठाऊक. बे 7 14, बे 9 बे 8 16, बे 9 18, बे 20. होईल आज. तेव्हा मलाच पाडे येऊ दे, मी तुला पेढे देतो. नाही चांगले पेढे देतो. खाल्लंच पाहिजे ते बेनेने. चला करा सुरू. बे के बे बे दुने बे त्रिक बे त्रिक बे त्रिक बे त्रिक. बे के बे बे दोन चार बे त्रिक 6 बे चौक 8 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 पाचे 15 15 एके 15 15 दुने 30 15 त्रिक 45 15 चौक 60 17 एके 17 17 दुने 34 17 त्रिक 51 17 चौक 68 17 पाचे 85 20 एके 20 20 दुने 40 20 त्रिक 60 20 चौक 80.
तू मला मदत का केलीस? आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे ना. पण मी तर एवढा ढ मला वाटायचं मला कधीच पाडे येणार नाही. तसं काही नाही, प्रयत्न केला की सगळंच जमतं. पण तू तर अगदी माझ्या कानात पाडे बोलल्यासारखे मला ऐकवत होते. तू एवढी तयारी केली होतीच की रात्रभर, पण फक्त आत्मविश्वास नव्हता तुझ्याकडे, तो मी तुला दिला. हा, पण तू तर एवढा लहान, तुला कसं काय एवढे पाडे येतात? येतं तसेच. सांग ना. ये बस. तुला एक गोष्ट सांगतो, फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी गावकुसाबाहेरच्या मुलांना शिकायची परवानगी नव्हती. पण असाच एक त्याच वस्तीतला मुलगा जात्याच हुशार होता. शाळेच्या मागं कचरा गोळा करता करता तो कानावर येईल ते शिकू लागला, अगदी एकलव्यासारखा. खरी कमाल अशी की काही काळातच शाळेत जाणाऱ्या मुलांपेक्षा त्याला जास्त येऊ लागले. तो सगळे पाढे पण तोंडपाठ म्हणू लागला. हळूहळू गावात बातमी पसरली. सुरुवातीला त्याचे कौतुक झाले, मात्र एक दिवस गावातले एका ज्येष्ठ आचार्यांकडून त्याच्या वडिलांना निरोप आला. त्या मुलाला शाळेजवळ कचरा गोळा करायला पाठवायचे नाही. त्या बापाला ऐकण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. पण तो मुलगा शाळेकडे जाण्याचा हट्ट करू लागला. त्याला शिकण्याची गोडी लागली होती. बापाने ऐकत नाही म्हणून वैतागून एक दिवस त्याला बदडले. तो लहानगा चिडून जवळच्या जंगलात पळून गेला आणि परत आलाच नाही. पण मला तर शाळेत जायला मिळतंय. आता मी खूप अभ्यास करणार, शहाण्यासारखा वागणार, माझ्या आजोबा वडिलांसारखा खूप मोठा माणूस होणार. विठ्ठला माझ्या तुझं घर कुठे आहे? मज पामराचा कुलदीप्या, अरे काय खुळा गिळा झाला की काय? एकटा काय करतोय तिकडे? राहिले ते शिकावया जन्म दे रे पुन्हा जन्म दे रे पुन्हा. शान माझं बाळदे, केवढा पराक्रम गाजवला रे सोन्या शाळेत. जा, देवाचं आणि आपल्या पूर्वजांचं दर्शन घे.